क्या ऐसा ही विविध मागण्यांना घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन 1 आणि 2 मे रोजी काम बंद आंदोलन केले आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान ग्रॅज्युएटी लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन EPF या कार्यालयात जमा करणे याबाबत, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे याबाबत, वसुलीची व उत्पन्नाची अट असंघटित ग्रामीण भागात काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर लादली आहे। शासनाने वेतनासाठी लादलेली वसुलीची व उत्पन्नाची अट तात्काळ रद्द करून कर्मचारी यांचे वेतन प्रत्येक महिन्याला देण्याची व्यवस्था करावी। शासन निर्णयानुसार किमान वेतन हे दर 5 वर्षाला लागू करण्याचे आदेश असताना शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी यांना यापूर्वी 2013 ला किमान वेतन लागू केले होते, परंतु यानंतर 2018 मध्ये किमान वेतन नवीन नियमानुसार लागू करणे गरजेचे असताना शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून 10 ऑगस्ट 2020 ला किमान वेतन लागू केले। तरी शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी यांना 2018 पासून नियमानुसार किमान वेतन लागू करून ग्रामपंचायत कर्मचारी यांना 2018 पासून फरकाची रक्कम मंजूर करणे। राज्यातील 27,920 ग्रामपंचायत मधील 60,000 कर्मचाऱ्यांनी आज सहभाग नोंदविलाय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे।